श्री गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करावी जाणून घेऊयात। 7 दिवसाच्या सप्ताह पारायणाची 7व्या दिवशी समाप्ती करून 8व्या दिवशी सांगता करावी। सांगतेच्या दिवशी सकाळी शुचिर्भूत होऊन नित्यनेम देवपूजा करून घ्यावी व गुरुचरित्राचे पूजन करावे। त्यानंतर श्री दत्त महाराज घरातील देवाला व गुरुचरित्र ग्रंथाला नैवेद्य अर्पण करावा व तसंच एक नैवेद्य गोमातेला नेऊन चारावा। जमल्यास सुवासिनी आणि ब्राह्मण भोज द्यावे। ग्रंथाला दाखवलेला नैवेद्य प्रसाद म्हणून घ्यावा व मगच आपण भोजन करावे। नैवेद्यामध्ये खास करून घेवड्याच्या भाजीचा समावेश असावा, कारण श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना घेवड्याची भाजी खूप प्रिय आहे। ते झाल्यावर धूपदीप दाखवून आरती करावी। पारायणा दरम्यान काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल माफी मागावी, क्षमायाचना प्रार्थना करावी। श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो, हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे। श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करायचा असतो, परंतु 21 दिवसात 3 पारायण, 39 दिवसात 7 पारायण करायच्या देखील पद्धती आहेत। सप्ताह पारायणाच्या 7व्या दिवशी 44व्या अध्यायापासून 53व्या अध्यायापर्यंत वाचायचे असते। गुरुचरित्र ग्रंथाच्या 44व्या अध्यायात विणकरास मल्लिकार्जुन दर्शन कसे झाले याबद्दल सांगितले आहे। या 44व्या अध्यायाच्या नित्य पठणाने मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो। गुरुचरित्र ग्रंथाच्या 45व्या अध्यायात श्री गुरूंनी नंदी ब्राह्मणाचा रोग कसा घालवला याबद्दल सांगितले आहे। या 45व्या अध्यायाच्या नित्य पठणाने रोग नाहीसे होतात, गुरुनिष्ठा सफल होते व बुद्धी वाढते। गुरुचरित्र ग्रंथाच्या 46व्या अध्यायात श्री कल्लेश्वर महादेव व नरहरीची कथा सांगितली आहे। या 46व्या अध्यायाच्या नित्य पठणाने मनातील द्वेष भावना दूर होऊन मनशांती लाभते व ज्ञानाची प्राप्ती होते। गुरुचरित्र ग्रंथाच्या 47व्या अध्यायात श्री गुरूंनी भक्तांसाठी 8 रूपे घेतली याबद्दल सांगितले आहे। या 47व्या अध्यायाच्या नित्य पठणाने पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते। गुरुचरित्र ग्रंथाच्या 48व्या अध्यायात जसा भाव तसे फळ याबद्दल सांगितले आहे। या 48व्या अध्यायाच्या नित्य पठणाने गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते व विघ्न टळतात। गुरुचरित्र ग्रंथाच्या 49व्या अध्यायात गुरुमहात्म्य, गुरुगीता याबद्दल सांगितले आहे। या 49व्या अध्यायाच्या नित्य पठणाने तीर्थक्षेत्रांबद्दल आदर वाढतो व सर्व पापांचे शमन होते। गुरुचरित्र ग्रंथाच्या 50व्या अध्यायात पूर्वजन्मातील रजकाची कथा सांगितली आहे। या 50व्या अध्यायाच्या नित्य पठणाने ग्रंथी रोग, त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते। गुरुचरित्र ग्रंथाच्या 51व्या अध्यायात श्री गुरु नरसिंह सरस्वतींची निजानंद गमनाची कथा आहे। या 51व्या अध्यायाच्या नित्य पठणाने सुख समृद्धी व अंतिम मोक्ष प्राप्ती होते। गुरुचरित्र ग्रंथाच्या 52व्या अध्यायात गुरुचरित्र अवतरणिका सांगितली आहे। या 52व्या अध्यायाच्या नित्य पठणाने श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते। मन पवित्र असताना सर्व काळ गुरुचरित्र वाचावे, त्याने मोठे पुण्य लाभते। प्रत्येक अध्यायाची एक ओवी रचून या ओवीरूप रत्नाची माळ करून ती मनाच्या कंठी धारण केली तर सर्व पुरुषार्थ पूर्ण करणारी आहे। अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा। श्री गुरुदेव दत्त।